आजचा असेल दुसरं षटक देखील पॉवर प्लेचं, 2 पॉवर प्ले कंटिन्यू असतील. ISPL मध्ये देखील खेळताना दिसेल प्रेमची खऱ्या अर्थानं निवड या वर्षीच्या अंगामध्ये आपण पाहिले. त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. पहिलाच बॉल घेऊन तयार प्रेम. पहिलाच बॉल चांगल्या रीतीनं मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती योग्य लाईन वरती हिट करत असताना निर्धाव चेंडू. सुरुवात चांगली केली आहे. टॉस गमावल्यानंतर अधिराज 11 उमरोली संघ बॅटिंग करतोय. 12वा प्रतिनिधी द्या इंद्रजित. फुल टॉस बॉल आकाशसाठी खऱ्या अर्थानं मेजबानी होती आणि त्याचा फायदा घेत असताना डीप बॅकवर्ड पॉइंटला इनफिल्डला क्लिअर करत 9+4 5 धावांसाठी येतोय चौकार. नो बॉलचा इशारा ऑफिशियलचा. इथून मात्र 9+4 5 धावा. अतिरिक्त उंचीवरून हा बॉल होता. खऱ्या अर्थानं वेस्ट साइडचा नो बॉल. 5 धावा आहेत. एकच बॉल संपलाय. धावसंख्या 5. पहिल्या बॉलवरती सन्मान दिला आकाशनं आणि त्यानंतर दुसरा बॉल खराब होता. ती लाईन ओळखली आणि तिथे मात्र बॉल सीमा पार. चौकार ऑन फ्रीड बॉल. दुसरा बॉल स्लॉट मध्ये आकाशसाठी. आणखी एक चांगला फटका. स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह बॉल सीमा पार. छूम अंतर षटकार. हार्ड हिटर फलंदाज आकाश लोंगले. बायकर मॅन. गत वर्षी या खेळाडूचा हंगाम खऱ्या अर्थानं फार अप्रतिम होता आणि या वर्षी देखील सुरुवात करत असताना मिडॉनला क्लिअर केला. क्षेत्ररक्षक नाहीये. पी बनचा षटक फायदा घेत असताना क्लासिकल शॉट. आणखी एक आकाश लोंगलेचा नेत्र दीपक चौकार. अप्रतिम बॉलिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रेमला, परंतु इथून त्याच्या समोर एक हार्ड हिटर फलंदाज आहे आकाश. पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थानं एक फार चांगला खेळ राहिलाय. मनसे रायगड चषकामध्ये बायकर मॅन मालिका वीर खऱ्या अर्थानं ठरला आणि त्यानंतर या खेळाडूचा खऱ्या अर्थानं बोलबाला कर्जत तालुक्यात निश्चित राहिला आणि त्याचाच परिणाम दाखवत असताना अविरशा इलेक्ट्रिकल JK शेलूच्या विरोधात रंग उधळत असताना आपला बॅट मधून धावांचे रंग उधळतोय आकाश लोंगले बॅटिंग मार्क वरती. 4 बॉल मध्ये 14 धाब्यांची तडफदार इनिंग. 3 बॉलचा अद्याप खेळ संपलाय. धावसंख्या 15. पहिला बॉल चांगला फेकला प्रेमनं. दुसरा बॉल 9+4 आणि तिथून आता हाबी ठरला या मॅच मध्ये आकाश. प्रेमच्या अगेन्स्ट बॅच लेमन एज. शॉर्ट फाईन लेग मध्ये रनआउटची शक्यता. पोचलाय सुखरूपरित्या. पोचलाय निराशेत क्षेत्ररक्षक, परंतु इथून मात्र कोणतीही धोक्याची घंटा ठरलेली नाहीये. सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये आकाश लोंगले पोहोचतोय. तोपर्यंत धावसंख्या मिळणार नाहीये. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 15 या आकड्यावरती. चार बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 15. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. बॉल नंबर 5. प्रेमचा बॉल फटका फसला हवेमध्ये. महत्वाची झेल आणि इथे मात्र थोडासा जजमेंट चुकीची ठरली आहे साई मसने यांच्याकडून. साई मसनेकडून थोडीशी जजमेंट चुकीची. तालमेल जमलेला नाहीये दोन क्षेत्ररक्षकांमध्ये. तोपर्यंत धावा मिळाल्या या बॉलवरती 2. जीवनदान मिळालंय मी तर म्हणेल आकाश लोंगलेला. खरं तर हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. महत्वाचा धक्का बसू शकला असता अधिराज 11 उमरोली संघाला, परंतु इथे जर तरचे समीकरण. धावसंख्या 17 या आकड्यावरती. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे पॉवर प्ले नंबर 1 मधील. प्रेमचा बॉल खोलात टाकलाय. बॉल हॅमर केलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. आकाश लोंगलेचा आणखी एक तडाखा. बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा आकाश लोंगलेचा हा मोठा षटकार. तेवीस धावा तब्बल पहिल्या षटकामध्ये वसूल केल्यात आकाश लोंगले. तब्बल 7 बॉलचा सामना केलाय. 22 धावा त्यानं खर्च केल्यात. एक अतिरिक्त 9 बॉलची धाव
टोटल 23 धावा आहेत पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग केली आकाश लोंगलेनं. आकाश लोंगले आणि आकाश गायकर सलामीची जोडी आहे. दोनही ऑलराऊंडर आहेत. अधिराज 11 उमरोली संघासाठी सातत्याने एक चांगली कामगिरी करत आलेत क्रिकेट च्या पटलावरती आणि इथून मात्र या पहिल्याच षटकामध्ये बेधडक सुरुवात केली आकाश लोंगलेनं. प्रत्येक षटकामध्ये एकत्रित येऊ नका, मी JK शेलू संघाला प्रामाणिकपणे विनंती करेल. एका षटकात 23 ओव्हर नंबर 2 मध्ये यश बॉलिंग मार्क वरती, आकाश गायकर ऑन स्ट्राइक. आज तीनही मॅचेसचा जर आपण विचार केला या अगोदरच्या तर तीनही मॅच मध्ये धावा डिफेंड झाल्यात आणि त्याच कारणामुळे जणू काही टीम अधिराज 11 उमरोली संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. जे घडत आलंय तेच घडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथे थोडं बिघडवण्याचं काम. धावा चेस होतील का अजूनही उत्कंठा लागली आहे प्रेक्षकांना देखील. धावा डिफेंड होत आल्यात आजच्या दिवसामध्ये. यश बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय ओव्हर नंबर 2 मध्ये. इथे हवेमध्ये बॉल अप्रतिम कॅच फ्लाय स्लिप मध्ये पहिल्याच बॉल मध्ये गोल्डन डकचा शिकार ठरतोय आकाश गायकर. बॅक टू द पवेलियन. आदरणीय पुंडलिकजी रसाल यांना मी विनंती करतोय की आपण या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं आपलं सहर्षमय स्वागत नमो चषक 2025 मध्ये. अजय आलाय नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. हा देखील फार चांगला फलंदाज आहे अधिराज 11 उमरोली संघाकडून. कमबॅक केलं यशनं, पहिलं यश संपादित केलंय. अविरशा इलेक्ट्रिकल JK शेलू संघाच्या दृष्टिकोनातून एक चांगलं कमबॅक यशच्या माध्यमातून. अजय ऑन स्ट्राइक, यश बॉलिंग मार्क वरती सज्ज. याचा बॉल दिशा इथून खराब आहे. पंच सांगत असताना ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. तीव्र उन्हात कवायत करण्यास भाग पडला आमच्या पंच राजेंद्र भोईर यांना. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावसंख्या 24. पुंडलिकजी रसाल यांचं सहर्षमय स्वागत. ऑफस्टिकची लाईन पुन्हा एकदा हवेमध्ये. हा बॉल लगातारचा दुसरा धक्का लागतोय अजयच्या स्वरूपामध्ये. अजय देखील निराश पावलांनी मैदान सोडत असताना लगातारचा दुसरा धक्का. यशला मिळते दुसरं यश. बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडछाडी करण्याचा प्रयत्न दोनही फलंदाजांनी केलाय आणि त्याचा परिणाम एकच पाहायला मिळाला आहे. फलंदाज ओयुटी बाद झालाय. रोहन आलाय नवीन फलंदाज. फार चांगली गोलंदाजी आहे. यशनं पहिल्याच बॉल मध्ये सफलता अर्जित केली, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा यश संपादित केलंय. यशस्वी स्पेल ठरतंय खऱ्या अर्थानं अविरशा इलेक्ट्रिकल JK शेलू संघासाठी. यश या गोलंदाजाचं कमबॅक करावंच लागेल. क्रिकेटमध्ये कमबॅक करणं फार गरजेचं आहे. दोन बॉल मध्ये एक धाव जरूर आले. व्हाईटच्या स्वरूपात 2 सफलता अर्जित केल्या त्या यशनं. याचा बॉल हलक्यातनं सन्मान पूर्वक खेळला. बॉल इथे धाव मिळवण्याचं स्वीकारलेलं नाही. आकाश लोंगलेनं थांबवलं रोहनला. इथे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. तिसरा बॉल निर्धाव येतोय. विकेट ॲटॅकची संधी होती. व्हाईट बॉल नंतर एक विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू. 3 बॉलमध्ये धावसंख्या खर्च केली आहे. 1-2 सफलता अर्जित केल्यात यशनं. पुन्हा निघालाय बॉलिंग मार्क वरती यश. ऑन स्ट्राइक रोहन. रोहन साठी हा बॉल. वॉट शॉट.
अप्रतिम क्लास होता, दर्जा होता. बॉल निघून गेला इनफिल्डला क्लिअर करत. एक टप्प्याचा वेध घेत बॉल सीमा पार. क्लासिकल चौकार. क्लासिकल स्ट्रोक होता. ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफ स्टिकची लाईन शरीरापासून दूर होता, परंतु बॅट तिथपर्यंत पोहोचली. फटक्यामध्ये मादक सौंदर्य दडलं होतं. बॉल सीमा पार चौकार. धाव संख्या 28, 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 विकेट लॉस. टीम अधिराज 11 उमरोली संघ. वन्स अगेन लॉफ करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. बॉल साई मसने जज करतायत. पकडले अप्रतिम कॅच. तिसरा धक्का या षटकामध्ये लागत असताना टीम अधिराज 11 उमरोली संघाला रोहनच्या स्वरूपात लागते आणखी एक धक्का. फार चांगलं षटक ठरते. विकेट टेकिंग ॲबिलिटी या षटकामध्ये आपण यशची पाहिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अतुल. बॅटिंग लाईनअप चांगला आहे मी तर म्हणेल अधिराज 11 उमरोली संघाचा, परंतु त्याला आता थोडंसं दडपणाग्रस्त नेण्याचं काम केलंय यशनं. अतुलसाठी हा बॉल लीव केलाय. बॉल दिशा खराबी अतुलला देखील माहिती आहे. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राची धावफलकावरती जोडली जाईल. पंच सांगत असताना इट्स अ व्हाईट बॉल. धाव संख्या 29. एका बॉलचा खेळ बाकी आहे. हे षटक मी तर म्हणेल कमबॅकिंग ठरलंय अभिरशा इलेक्ट्रिकल JK शेलू संघाच्या दृष्टिकोनातून. करंट रन रेट 15.82 न धावतोय अधिराज 11 उमरोली संघ. अंतिम बॉल ब्रेक स्वरूपाचा बॅटला स्पर्श केलाय बॉलनं आणि इथून मात्र विकेट किपरची कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. चौथा धक्का या षटकामध्ये लागत असताना अतुलच्या स्वरूपामध्ये यशला मिळते या षटकामध्ये चौथं यश. आणि इथून मात्र कमबॅक केलंय ते अभिरशा इलेक्ट्रिकल JK शेलू टीमनं. अप्रतिम अप्रतिम कमबॅकिंग स्पेल यशचं राहिलं या षटकामध्ये. पडल्यानंतर बॉल आतमध्ये येत होता, त्यामध्ये कट करण्याचा प्रयत्न अतुलचा. बॅटला स्पर्श करत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आता बॅटिंग लाईनअपला थोडंसं दबावग्रस्त परिस्थितीमध्ये नेण्याचं काम केलंय ओव्हर नंबर 2 मध्ये यशनं. आता ओव्हर नंबर 3 कडून देखील तीच अपेक्षा असेल, कारण पहिल्या षटकामध्ये मोमेंटम मिळालं ते टीम अधिराज 11 उमरोली संघाला, आणि दुसऱ्या षटकामध्ये ते मोमेंटम खेचून आणलंय पुन्हा एकदा अभिरशा इलेक्ट्रिकल JK शेलू संघाने यशच्या या षटकात. आता मात्र तिसरं षटक फार महत्वपूर्ण आहे. इथून कमबॅक केलंय अभिरशा इलेक्ट्रिकल JK शेलू टीमनं देखील. निलेश आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. 5 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत. पहिल्या षटकात तब्बल 23 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात 6 धावा आल्या. 4 फलंदाजांना बाद केलं ते खऱ्या अर्थानं यशनं. निलेशचं षटक ओव्हर नंबर 3 चा खेळ आपण पाहताय. सुसाट गतीनं धावत होता पहिल्या षटकात अधिराज 11 उमरोली संघ. आता प्रेशर आहे मित्रांनो आकाश लोंगलेवरती. संपूर्ण टीमची आता जबाबदारी आकाश लोंगलेवरती. सेन्सिबली पुश केलाय. सुसाट गतीनं सुरुवात केली आकाश लोंगलेने देखील. 8 बॉल आता 23 या धावसंख्येवरती तो खेळतोय. आता त्याला थोडंसं रोखण्याचं काम केलं मी तर म्हणेल यशच्या त्या षटकानं. आता खऱ्या अर्थानं बॅटिंग लाईनअप देखील आपण पाहताय. मधल्या फलीच्या फलंदाजांना फार चांगला खेळ केलेला नाहीये. कोणत्याही फलंदाजांना साथ दिलेली नाही आकाश लोंगलेची, आणि त्याचाच परिणाम आता आपण पाहताय की जणू काही धावसंख्या आहे ती 30 आणि 4 गडी बाद. निलेशला फार चांगलं षटक हाता लावावं लागेल. यशनं एक कमबॅक करून दिले. बॉलिंग लाईनअप देखील चांगला आहे अधिराज 11 उमरोली संघाचा. किमान 50-55 धावा त्यांच्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतात. त्या दृष्टिकोनातून आता आकाश लोंगलेला हा सामना
खऱ्या अर्थानं खुला ठेवावा लागेल. परंतु इथे कमबॅक करतोय अवीरशा इलेक्ट्रिकल जे के शेलू. फुल टॉस बॉल, लहूचा फटका, क्षेत्ररक्षकाची जंप, परंतु बॉल चाललाय सीमा पलीकडे. 6 धावसंख्येसाठी ओव्हर द रो. A1 क्वालिटीचा लहूचा हा देखना षटकार. लावण्याच्या बॅट मधून हा लावण्यास्पद फटका येतोय फुलटॉस बॉल वरती. प्रॉपर टायमिंग होतं. लेफ्टी बॅट्समन आक्रमक मानला जातो क्रिकेटमध्ये, त्याच उत्तर दाखवलंय लावण्यानं. लावण्यासाठी हा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस जरूर होता, परंतु थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निर्धावाच्या साह्याने निघून गेलाय. धावसंख्या तिथेच थांबेल, ती 36 या आकड्यावरती. वॉड बॉल पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. अप्रतिम बॉल होता. बॅटचा फ्लो अगोदरच ओपन झाला, त्यानंतर बॉल निघून गेला. निर्धाव चेंडूच्या साह्याने आणखी एक निर्धाव बॉल येतोय निलेशच्या या षटकामध्ये. चार बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा खर्च केल्यात निलेशनं. 36 वरती धाव फलक, 4 गडी बाद. बॉल नंबर 5 ऑन स्ट्राईक लावण्य. लावण्यासाठी हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकांपासून थोडा दूर राहील बॉल. 1-2 टप्पा घेत साई मसने बॉलला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत धावा सहजरित्या मिळत आहेत. त्या दोनच्या मदतीने धावसंख्या 38. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता. पहिल्या षटकामध्ये अधिराज 11 उमरोली संघ, दुसऱ्या षटकामध्ये यशनं 4 धक्के देत थोडंसं रोखण्याचं काम केलं आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम करतोय निलेश. एक षटकार जरूर आलाय, त्यानंतर कमबॅक करतोय. अंतिम बॉल त्या षटकातील. अंतिम बॉल देखील अक्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, विकेट किपर कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये आणि इथून मात्र आणखी एक धक्का लागतोय लावण्याच्या स्वरूपात. 5वा धक्का टीम अधिराज 11 उमरोली संघाला. तीन षटकांचा खेळ संपलाय. प्रथम सत्र मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा सामना. पहिल्या पॉवर प्ले मध्ये टोटल 23 धावा आल्या प्रेमच्या माध्यमातून. त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये यशनं एक जबरदस्त कमबॅक करून दिला आणि ओव्हर नंबर 3 मध्ये निलेशनं देखील धावसंख्या थांबवण्याचं काम केलं. आणि ओव्हर नंबर आता 4 मध्ये कमबॅकिंग स्पेल हाताळणारा यश वरती पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय तो अवीरशा इलेक्ट्रिकल जे के शेलू संघानं. 4 धक्के त्याने मिळवलेत. 5 विकेट हॉलच्या उंबरठ्यावरती जरूर आहे हा खेळाडू, परंतु जो कमबॅक केलाय ना तिथून मागे वळून पाहिलं नाहीये शेलू संघानं. स्लॉट मध्ये संधी होती आकाश लोंगलेसाठी. पुढ्यात टाकलेला बॉल त्याला फेकून दिलाय, उडवलाय बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. मोठा फटका, बॉल सीमापार आकाशाला वेध घेणारा. आकाशच्या बॅट मधून येतोय हा मोठा षटकार. खऱ्या अर्थानं आपण पाहताय जागर आदिवासी संस्कृतीचा आणि उत्सव आदिवासी लोककलेचा.
वेगवान बॉल, दिशा खराब आहे. पहिल्याच बॉल मध्ये षटकार आल्यानंतर दडपणाग्रस्त येत असताना यश हाच गोलंदाज आहे ज्यानं मागील षटकामध्ये 4 विकेट संपादित केलेत. परंतु या षटकामध्ये आकाश लोंगलेनं पहिल्याच बॉल मध्ये टोकलेला षटकार त्याला थोडासा अडचणीमध्ये नेऊन ठेवतोय. यशचं पुढील बॉल आकाशसाठी पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशा खराब आहे, थोडा प्रेशर मध्ये आता सापडतोय यश. आकाशवरती जबाबदारी होती अधिराज 11 उमरोली संघाची आणि पहिल्याच बॉल मध्ये षटकार टोकून तो दाखवतोय की आता प्रेशर गोलंदाजावरती देखील आहे. मागील षटकात काय झालंय महत्वाचं नाहीये, परंतु येणाऱ्या या षटकामध्ये माझ्या संघासाठी मला आक्रमकता चढवायची आणि तेच धाडस दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. धाडस हवंय क्रिकेटमध्ये आणि तो धाडसी वृत्तीनं खेळतोय आकाश. पुढे जाऊन कट केला, सेन्सिबली पुश, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. जसा सुईमधून धागा ओवा त्याच पद्धतीनं या फटक्याचं सिलेक्शन. बॉल निघून गेलाय डीप थर्ड मॅन मध्ये. आकाश लोंगलेचा क्लास दर्शवणारा चौकार. जबरदस्त फटका होता. विविध फटक्यांसाठी जाणला जातो हा खेळाडू. एकाच झोन मध्ये सातत्यानं आक्रमकता दाखवत नाही हा खेळाडू. याचं प्रात्यक्षिक उत्तर दाखवलं या फटक्यामध्ये. जबरदस्त फटका होता. 50 धावा धाव फलकावर. लोवर फुलटॉस बॉल ऑन साइडला, स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. जबरदस्त फिल्डिंग, कलेक्शन चांगलं आहे. हा फेकी देखील अचूक. रन मिळते या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच्या मदतीने. धाव संख्या 51 आहे आकड्यावरती. 5 गडी मात्र बाद झालेत. 3 बॉलचा खेळ संपलाय षटकातील. पहिल्याच बॉल मध्ये षटकार, त्यानंतर 2 लगातारचे व्हाईट बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर एक सिंगल. टोटल 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 51. पहिला षटक चांगलं फेकलं यशनं. या षटकात थोडासा महागडा ठरतोय. याचा बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. आणखी एक दर्जेदार चौकार. जबरदस्त फटका होता गोपीनाथच्या बॅट मधून. कबर पॉइंटला जबरदस्त चौकार. 55 धावा. स्लॉट मध्ये बॉल, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न इथे थांबवलाय. कोणत्याही प्रकारची धाव इथे मिळणार नाहीये. कमबॅक केलं गोलंदाजानं. धाव संख्या 55 वरती स्थिर आहे. ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्ही पाहताय. अंतिम बॉल बाकी आहे ओव्हर नंबर 4 मध्ये. महागडं षटक ठरलं यशचं या षटकामध्ये. अंतिम बॉल लिव्ह केलाय फलंदाजानं आणि पंचांचा इशारा कोणता येत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय अंतिम क्षणी. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या आहेत. त्या टोटल करंट रन रेट 13.75 च्या सरासरीनं 55 या धावसंख्येवरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. चालाय सीमा पार. 4 धाव संख्येसाठी येतोय हा चौकार. 59 धावा. लोवर फुलटॉस बॉल होता. आकाश लोंगलेनं फक्त फ्लिक केलं, दिशा दिली. लेग ग्लान्सचा फटका. बॉल सीमा पार. लॉंग लेग मध्ये येतोय चौकार. धाव संख्या 59. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रथम बॅटिंग करत असताना आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय धावा 50 पार झाल्यात आणि या मॅच मध्ये देखील 59. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. डेथ ओव्हर स्लॉट मध्ये खोलात टाकण्याचा प्रयत्न आहे. त्यावरती आक्रमकता. स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. जसा बाण निघतो आणि तिथं तसाच निघलाय बॉल सीमापार. षटकार आकाश लोंगलेच्या बॅट मधून.
येतोय हा षटकार. तेरा बॉल मध्ये 44 धावसंख्येवरती पोहोचलाय आकाश लोंगले. वैयक्तिक 44 या धावसंख्येवरती. गोलात टाकण्याचा प्रयत्न हवेमध्ये बॉल स्वतः गोलंदाज बॉल खाली येतोय पकडलं इथून कॅच. 44 या आकड्यावरती वैयक्तिक धावांवरती बाद होतोय. फलंदाज आकाश लोंगलेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. फार अप्रतिम केली राहिले या मॅच मध्ये आकाश लोंगलेची. 65 या धावसंख्येवरती 6वा धक्का टीम अधिराज